नमस्कार मित्रांनो. मुंबई ते उत्तर महाराष्ट्र आणि पुढे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कसारा मनमाड तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाला अखेर मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. जवळपास 10,154 कोटी रुपयांच्या या मेगा प्रोजेक्टमुळे केवळ रेल्वेचा वेग वाढणार नाही, तर प्रवासाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. पण यामध्ये विशेष काय आहे? चला जाणून घेऊया 3 महत्त्वाचे मुद्दे. मुद्दा क्रमांक 1. भारतातील दुसरा सर्वात लांब रेल्वे बोगदा. या 171 किलोमीटरच्या मार्गात एकूण 5 बोगदे असतील. त्यापैकी एक बोगदा तब्बल 24 किलोमीटर लांबीचा असेल, जो कसारा घाटातील अवघड चढण सोपी करेल. मुद्दा क्रमांक 2. बँकर इंजिनची सुट्टी. सध्या कसारा घाटात गाड्यांना मागे अतिरिक्त इंजिन लावावे लागते, ज्यामध्ये बराच वेळ जातो. नवीन मार्गाचा उतार कमी असल्यामुळे आता गाड्या थेट सुसाट धावतील आणि तुमचा प्रवासाचा वेळ वाचेल. मुद्दा क्रमांक 3. क्षमता चौपट. या प्रकल्पामुळे मुंबई हावडा मार्गाची क्षमता वाढेल. कोळसा, सिमेंट आणि धान्याची वाहतूक जलद होईल, ज्याचा फायदा थेट आपल्या अर्थव्यवस्थेला आणि नाशिक-जळगाव पट्ट्यातील विकासाला होईल. 2030 ते 31 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवासही सुखकर होईल. तुम्हाला काय वाटते? या प्रकल्पामुळे नाशिक-मुंबई कनेक्टिव्हिटी किती सुधारेल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.